तर मयुरेश मोबाईल शॉपी घेऊन आले आहे मोबाईल व टीव्ही प्रेमींसाठी खास ऑफर। प्रत्येक मोबाईल व टीव्ही खरेदीवर हमखास भेट वस्तू। कोण म्हणतं 1 रुपयामध्ये काही मिळत नाही? आता मोबाईल आणि टीव्ही घ्या फक्त 1 रुपयामध्ये। आमच्याकडे ऍपल, सॅमसंग, विवो, ओप्पो, वन प्लस तसेच सर्व नामांकित ब्रँडचे सर्व मॉडेल्स उपलब्ध। आमचा पत्ता मयुरेश मोबाईल शॉपी, नगरपालिकेसमोर, जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्रमांक 47, पंढरपूर। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीनं मी पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव माप नम्र विनंती करतो की सर्व वारकरी भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। जे वारकरी व भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं। आळंदीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नये। या ठिकाणी पुराची परिस्थिती पाहता आळंदी देवस्थाननं योग्य त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहेत। महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, भाविक भक्त असेल, यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं। रामकृष्ण हरी। पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी। उद्या 7 जुलै श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांच्या पालखीचं प्रस्थान आणि 8 जुलै विश्ववंदनीय असणाऱ्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतंय। परंतु तत्पूर्वी आता सध्या पूर परिस्थिती निर्माण झाल्या कारणानं दोन्हीही पालखी सोहळ्यामध्ये येणाऱ्या भाविकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। मागेही करोना काळामध्ये वारकरी संप्रदायानं जेव्हा ही आपत्ती आली तेव्हा अत्यंत मूलभूत अशा प्रकारचं सहकार्य केलेलं आहे। तेव्हा सध्याची पूर परिस्थिती याच्या आधीही कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रस्थानच्या वेळेला आळंदीमध्ये कधीच एवढा मोठा पूर आलेला नव्हता। परंतु आता पूर परिस्थिती पाहता वारकरी संप्रदायातल्या वारकरी भाविकांना आणि इतर सर्वांना एक आव्हान करू इच्छितो आणि एक विनम्रतेची विनंतीही करू इच्छितो की ही पूर परिस्थिती असल्या कारणानं आपण आता आळंदीमध्ये किंवा देहूमध्ये जाण्यासाठी प्रयत्न न करता जिथं आहात त्या ठिकाणीच आपण ज्ञानोबरायाचा आणि तुकोबरायांच्या प्रस्थानाचा आनंद घ्यावा आणि प्रशासनाला, शासनाला आणि वारकरी संप्रदायाला सहकार्य करावं। वारकरी संप्रदायामध्ये नियमाला फार फार महत्व आहे। त्या अनुषंगाने वारकरी संप्रदायातील काही ठराविक मंडळी, महाराज मंडळी, संस्थांचे प्रमुख आणि शासनाचे प्रमुख हे ह्या पूर परिस्थितीमध्ये कसं प्रस्थान पार पाडता येईल याचा निर्णय उद्याच्या दिवस अजून वाट पाहून परवा दिवशीपर्यंत घेईल। तोपर्यंत सर्व वारकरी भाविकांनी आपापल्या ठिकाणी जिथं आहात तिथंच थांबावं असं आव्हानही या निमित्ताने करतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा ते आव्हान केलेलं आहे। आपण शासनाला सहकार्य करावं ही वारकरी संप्रदायातर्फे मी आपणास नम्र विनंती करतो। रामकृष्ण हरी।